नमस्कार. फॅट टू फिट फॅमिली 30 डे सिरीज दिवस 12वा. क्रेविंग्स का वाढतात? मला गोड आवडत नाही. कळतं की गोड नको खायला पाहिजे, तरीही मला कंट्रोल होत नाही. माझी विल पॉवर खूप वीक आहे असं वाटतं ना? परंतु नाही, तुमचा विल पॉवर प्रॉब्लेम नाही, तुमची बायोलॉजी बदलतीये. जेव्हा आपण रिकाम्या पोटी चहा, बिस्किट, पोहे, ब्रेड किंवा फक्त कार्ब्स खातो तेव्हा शुगर एकदम वाढते. थोड्या वेळात शुगर झपाट्याने खाली येते आणि मग ब्रेन ओरडतो, आणखी गोड दे. हेच क्रेविंग आहे. त्यासोबत थकवा, स्ट्रेस, झोप कमी आणि स्वतःसाठी वेळ नाही. तेव्हा बॉडीला हवं असतं फक्त कम्फर्ट. म्हणून चॉकलेट, फरसाण हे इमोशनल मेडिसिन बनतं. हे लोभ नाही, हा सर्वायवल रिस्पॉन्स आहे. वारंवार क्रेविंग्ज म्हणजेच इन्सुलिन डिस्टर्ब, फॅट स्टोरेज मोड ऑन आणि बेली फॅट वाढतं. म्हणूनच क्रेविंग्जला इग्नोर केल्या तर फॅट वाढत जातो. काही छोटे बदल करा, जसे की नाश्ता स्किप करू नका, प्रत्येक जेवणात प्रोटीन जोडा, पाणी वेळेवर प्या, 7 तास गाढ झोप घ्या, स्वतःला गिल्ट देऊ नका, सिस्टीम तयार करा, विल पॉवर आपोआप येईल. आई स्वतःच क्रेविंग कंट्रोल करत नाही आणि मुलांना शिकवते थोडंसं गोड खाल्लं तरी चालतं. पण सवय छोटी असते, रिझल्ट मात्र खूप मोठा असतो. क्रेविंग्ज, बेली फॅट आणि डाएट बॅलन्स मी डिटेलमध्ये शिकवते फ्री फॅट टू फिट बेली ब्लूप्रिंट वेबिनारमध्ये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फ्री वेबिनार जॉईन करा, कमेंट करा क्रेविंग्ज. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, स्वस्थ आणि मस्त जगा. फन फूड फिटनेस डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद.